अहोंचं ऑपरेशन झाल्यापासून सकाळी लवकर उठावं लागतं, कारण त्यांना जे डाएट दिलेलं आहे ते टायमिंगनुसार त्यांना खायला द्यावं लागतं. सकाळी 7 ते 7:30पर्यंत नाश्ता द्यावा लागतो. नाश्ता एकासाठी म्हणता सगळ्यांसाठीच बनवावा लागतो. त्यामुळे मी सगळ्यांसाठीच नाश्ता बनवते. इथे मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. तुपामध्ये मी काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत. मनुके माझ्याकडे नव्हते, त्यामुळे मी काही टाकले नाही आहेत. सध्या ॲब्रोज खूप वाढलेले आहेत, कारण मुंबईला गेल्याशिवाय ॲब्रो करायचे नाहीत असं ठरवलेलं आहे. त्यामुळे ॲब्रोचं पूर्ण जंगल झालेलं आहे. इथं मी तुपामध्ये रवा भाजून घेतलेला आहे. रवा भाजता भाजता एक साईडला मी गूळ बारीक करून घेतलेला आहे. रवा चांगला भाजल्यानंतर अर्धं दूध आणि अर्धं पाणी टाकलेलं आहे. रवा दूध आणि पाण्यामध्ये चांगला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी गूळ टाकला आहे आणि वरून नंतर तूप टाकलं आहे. काल मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते. इथं अहोंची पूजा झालेली आहे. इथं देवघर खूप प्रसन्न वाटतं पूजा झाल्यानंतर. त्यानंतर अहोंना नाश्ता दिलेला आहे आणि आजचा गुळातला शिरा खूप छान झाला होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.